तुम्हाला गरज आहे, गरजेपुरतं सोडा ना युरिया. मग तुम्ही युरिया चांगला रिझल्ट येतो म्हणून सारखा युरिया सोडल्या वाटूळ होईल ना ती. तीच कंडिशन झाली. गरज नसताना तुम्ही सोडत जी गेला का ना, त्यामुळे जमिनीत वाटतं. नाही एकरी म्हणजे त्या युरियाचं प्रमाण किती एका पोत्याचं, मग लोकांना रिझल्ट यायला लागल्यावर 2 पोती 4 पोती ही वाढली. म्हणजे असं स्पर्धा वाढली हा टाकायची. मग त्याच्यातलं काय होतंय की मातीतलं पंचतत्वातलं अग्नितत्व महाराष्ट्रातल्या जमिनीतलं संपत गेलं. आपण जर घरावर 5 टन शाकारलं आणि त्या घरात बसलं तर गार लागतं. त्या घरावर पत्रा टाकला, स्लॅब टाकला, बसू वाटत नाही. पाचट नैसर्गिक आलं. मल्चिंगचा पेपर तुमचा कृत्रिम आला. मल्चिंग पेपर टाकल्यानंतर तुमचं गवत होणार नाही. ठीक आहे, पण ती जमीन डायरेक्ट टेम्परेचर त्याला मिळते. लक्षात घ्या, उन्हाचं ती जमीन तापती, उन्हाची जमीन आपल्याला थंड ठेवायची. मग तिथं काय केलं पाहिजे, पाचट टाकलं पाहिजे. पाचट काय करतंय, ऊन खिचून घेतंय, खाली थंड ठेवतंय आणि अंधार पडला की ती सगळी उष्णता खाली मातीत सोडते. म्हणजे थंडीच्या काळात तेवढ्या वेळात पहाटेच्या दरम्यान ती खाली उप सोडते, जमिनीला मेंटेन करते. पाचट ही नैसर्गिक झालं.